16 ऑगस्ट रोजी अँथोनी गॅब्रियल हे जेल रोडवरून नाशिककडे जात असताना त्यांनी एका इसमास लिफ्ट दिली। त्या इसमाने बोधलेनगर येथे आल्यावर आपल्या मित्राच्या मदतीने अँथोनी यांना दगडाने मारहाण करीत त्यांच्याकडील 1 तोळ्याची सोन्याची आणि 10 ग्रॅम वजनाची चांदीची अंगठी, मोबाईल फोन, एटीएम कार्ड आणि ॲक्टिवा ही गाडी पळवून नेली। सदर घटनेत अँथोनी हे गंभीर जखमी झाले आहेत। या लुटमारीची उपनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला जात असताना गुंडाविरोधी पथकातील अंमलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की पंचवटी भाजीपाला मार्केटमध्ये हमाली करणारे अभि व अनिल नावाचे हमाल सदरील गुन्ह्यात लाल रंगाच्या ॲक्टिवा गाडीवरून औरंगाबाद येथे गेले आहेत। गुंडाविरोधी पथकाने सापळा रचित नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरातून अनिल गौतम इंगळे आणि अभिषेक सुनील वैधुले यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता मौजमजा करण्यासाठी पैशाची गरज असल्याने फिर्यादीस मारहाण करून मुद्देमाल पळून नेल्याचा आणि तो मुद्देमाल सिल्लोड औरंगाबाद येथे ठेवल्याची कबुली दोघात संशयितांनी दिली। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, अशोक जाधव, निवृत्ती माळी, सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली। उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोधलेनगर सिग्नलवर दिनांक 16/8/2024 रोजी रात्रीच्या वेळी फिर्यादी नामे अँथोनी गॅब्रियल साळवे वय 65 वर्षे यांना 2 अनोळखी अज्ञात इसमांनी लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने अडवून फिर्यादी यांच्याकडील चांदीची, सोन्याची अंगठी, तसेच मोबाईल आणि त्यांची लाल रंगाची ॲक्टिवा व इतर साहित्य असे बळजबरीने काढून फिर्यादी यांना दगडाने मारहाण करून पळून गेले म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 278/24 भारतीय न्याय संहिता 309/6-3-5 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णे सर यांनी आदेशित केले होते। त्यानुसार मान्य डीसीपी क्राईम श्री प्रशांत बच्छाव सर व एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांनी गुंडाविरोधी पथकांना सूचना देऊन मार्गदर्शन केले असता गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की दिनांक 16/8/2024 रोजी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे हमालीचे काम करणारे इसम अभि व अनिल हे दोघे लाल रंगाच्या ॲक्टिवावर फिरत होते आणि त्यांची संशयास्पद वागणूक होती आणि त्यांची आणखी माहिती घेतली असता ते आज रोजी रात्री नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे आम्ही 2 पथके तयार केली। त्यामध्ये PSI मलंग गुंजाळ, सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, अशोक आगाव, निवृत्ती माळी आणि महिला अंमलदार सुवर्णा गायकवाड असे यांचे 2 पथकं बनवून आम्ही नाशिक रेल्वे स्टेशन व पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे सापळे लावला असता आरोपी नामे अनिल गौतम इंगळे वय 22 वर्ष व अभिषेक सुनील चौगुले वय 24 वर्ष यांना नाशिक रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले। त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा मौजमजेसाठी पैसे कमवण्याच्या हेतूने फिर्यादी यांना अडवून बळजबरीने सोन्या चांदीची अंगठी काढून गाडी घेऊन औरंगाबाद सिल्लोड येथे पळून गेले असल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन पुढील तपास कामे। नाशिक स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।